जो अनोळखी ऑडियन्स आहे, जो तुम्हाला ओळखत नाही, तर जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे बघता त्यांना माहित नाही आपल्याला कोणतरी बघतंय, त्यांचा जो रिस्पॉन्स असतो की ते म्हणजे काय बोर झाले आता समजा आपण दोघं बसलो आहोत आणि मी म्हटलं की अरे काय बोरिंग चालेल, किती वाजले बोलाल काय 10 मिनिटं झाली का, एक पण काय त्यात विनोद नाही आहे वगैरे, ते तुम्ही आपसात बोलता. ते तुम्ही आम्हाला पाठी येऊन सांगत नाही कारण तुम्ही आमच्या ओळखीचे नसता. पण त्या भूकातनं जेव्हा बघतो मी पडद्यामधल्या तेव्हा मला कळतं की लोकांना हे आवडतंय किंवा हे आवडत नाहीये, ते आपण पुढच्या वेळेला आपण चेंज करूया. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मेळ्यात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मराठी रंगभूमीवर लवकरच एक नवखरं नाटक आपल्या भेटीला येतंय, ज्याचं नाव आहे कॅरी ऑन स्पायगिरी. आणि या नाटकाच्या निमित्ताने माझ्याबरोबर आता आहे तुमच्या सगळ्यांचे लाडके मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती रंगभूमी सुद्धा गाजवणारे आणि ज्यांना ऍड गुरु म्हटलं जातं अशी त्यांची ओळख आहे, ते या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते भरत दाभोळकर सर. नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात? मजेत. कशी सुरू आहे नाटकाची तालीम? छान चालू आहे. प्रोफेशनल ऍक्टर्स आहेत, सगळे छान करतात. माझा हा पहिला अनुभव आहे मराठी, मराठी नटांबरोबर नाही, मराठी रंगभूमीवरचा. आतापर्यंत माझी सगळी नाटकं जी काय केली इंग्लिशमध्ये, मी त्यात सगळी मराठी कलाकार होते. म्हणजे पूर्वीपासून म्हणजे आत्माराम भेंडे, विजू खोटे, शुभा खोटे, विहंग नायक, किशोर प्रधान, दिलीप प्रभावळकर, अतुल काळे, अतुल परचुरे, दिलीप प्रभावळकर, नीना कुलकर्णी, सगळे म्हणजे एक जात आमच्या नाटकात मराठी माणसं होती. पण मराठी नाटक करणं हा माझा पहिला आता अनुभव आहे. हा योग जुळून कसा आला? म्हणजे इतके वर्षाचं हे घडलं नाही तर आता कसं काय? मला भीती होती की म्हणजे मराठीमध्ये खूप, इंग्लिशमध्ये काय की आम्हाला फारशी कोणी ओरिजिनल कोणी लिहित नाही, त्यामुळे आम्हाला काही कॉम्पिटिशन नसते इंग्लिशमध्ये, कारण फक्त फॉरेनची नाटकं करतात ते. त्यामुळे ते इंडियन माझीच नाटकं व्हायची त्या भाषेमध्ये किंवा तशा कलाकारांना घेऊन. पण मराठीमध्ये दिग्गज माणसं असतात लिहिणारे, काम करणारे. मला ते नेहमी असं वाटतं की आपण इकडे आपलं काही चालणार नाही, मोठी मोठी माणसं आहेत. पण आकाश भटसाळे म्हणाला की नाही आपण करूया हे नाटक, म्हणून आम्ही चालू केलं. क्या बात आहे. पण मी जसा सुरुवातीला उल्लेख केला की लेखन तुम्ही करताय, दिग्दर्शनही तुम्ही करताय आणि अभिनय करताय, तिहेरी जबाबदारी सांभाळताय या नाटकाच्या निमित्ताने. आणि पहिलं हे मराठी रंगभूमीवरचं तुमचं नाटक आहे. सगळ्यात जास्त सोपं काय वाटतंय तिन्ही मध्ये? सोपंही वाटतं की जी माणसं कामं करतायत, विजय असेल, पटवर्धन असतील किंवा मुग्धा असेल किंवा राहुल आहे, ते पहिल्यापासून एकमेकांचे मित्र आहेत सगळे. सर नाही, तुमच्या या 3 भूमिकांमध्ये तुम्हाला सोपं काय वाटतं? लेखन, दिग्दर्शन, अभिनय? मला लेखन सोपं वाटतं. लेखन सोपं वाटतं. लेखन आवडतंही आणि सोपंही वाटतं. आणि काम करणं मला आवडत नाही कारण मी अतिशय जगातला सर्वात घाणेरडा ऍक्टर आहे. मी काही चांगलं काम करू शकत नाही. खरं आहे ते. मी 6 भाषात तेवढंच घाणेरडं काम करू शकतो आणि केलंय सिनेमामध्ये. त्यामुळे मी माझ्या नाटकात कधीही मोठा रोल घेत नाही. मला ह्या नाटकात देखील मला वाटतं दोन्ही अंकात मिळून माझे कधी 6 लाईनी असतील, कारण मी कधीही मोठा रोल घेत नाही, कारण माझी ऍक्टिंग ॲबिलिटी काय ते मला माहिती आहे. त्यामुळे मी कधीही मोठा रोल घेत नाही, कारण मोठी मोठी माणसं, चांगली माणसं असतात, चांगले कलाकार असतात, त्यामुळे नाटक फुलतं. आपणच घ्यायचं ह्याला अर्थ नसतो. सर पण कायम असं म्हटलं जातं की कोणत्याही नाटकाची ती जी लेंथ असते ती महत्वाची नसते, ते कसं ते दिसतंय ते जास्त महत्वाचं. नाही, माझी लेंथ पण त्या तितक्याच गाजणार आहेत असं मला वाटतं. माझी लेंथही कमी आहे आणि इम्पॉर्टन्सही कमी आहे, दोन्ही कमी आहेत. सर तसं असतं मग तुम्ही आज इथे नसता. माझ्या इंग्लिश नाटकांमध्ये पण मी कधीही मोठा रोल केला नाही आतापर्यंत, कधीही नाही. म्हणजे मेन रोल म्हणा किंवा इम्पॉर्टंट रोल मी कधीही केला नाही. मी आपला एक 5 मिनिटाचा रोल करतो. मी आपण त्याच्याशी म्हणजे आपण एक इन टच राहावं म्हणून मी त्यात काम करतो. त्यामुळे मला ऍक्टिंग नाटकात करणं ह्यापेक्षा लिहिणं हे जास्त मला आवडतं. आणि रिहर्सल्स करणं मला सगळ्यात आवडतं. नाटक प्रयोग होत जातो पण रिहर्सलला जी मजा असते. आणि इकडे झालंय काय की ही सगळी माणसं एकमेकांना ओळखतात, त्यामुळे जी गंमत असते स्टेजवरती नाटकात किंवा नाटकाच्या बाहेर, त्यात खूप मजा असते. क्या बात आहे. कायम असं म्हटलं जातं की भाषा हे फक्त एक माध्यम असतं आपले विचार किंवा आपल्या भावना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं. आणि तुम्ही अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये काम केलेलं आहे, पण तरी सुद्धा मराठीमध्ये काम करताना किंवा आता मराठी कलाकारांचा तुम्ही जसा उल्लेख केलात की आता ह्या नाटकामध्ये सुद्धा विजय सर आहेत, मुग्धाताई आहेत, तर ह्या सगळ्या मराठी कलाकारांबरोबर काम करताना ते भाषेचं माध्यम जे. मी आयुष्यभर मराठी कलाकारांबरोबरच कामं केली. अगदी म्हणजे माझ्या नाटकात 35 नाटकं मी लिहिली आहेत आतापर्यंत, डिरेक्ट केली आहेत. त्यातल्या बहुतेक सगळ्या नाटकांमध्ये 95% माणसं मराठीच आहेत आणि 5% फक्त एखादा पारसी आहे कोणतरी किंवा गुजराती आहे किंवा कोणतरी ख्रिश्चन आहे वगैरे. पण 95% माणसं म्हणजे सगळे मेन रोल करणारी माणसं माझी नेहमी मराठी होती. ते सगळे इंग्लिशमध्ये बोलायची आणि उत्तम करायची कामामध्ये.
म्हणजे मराठी नट जी आपली आहेत ही नावं जी घेतली मी सगळी ती, त्यांच्यावर मी इतकी वर्ष कामं केली, ते इंग्लिश नटांच्या कित्येक पटीने सुपिरियर आहेत सगळे. इंग्लिशमध्ये ऍक्टिंग करणारी माणसं फार कमी आहेत इंग्लिश नाटकांमध्ये. म्हणजे कबीर बेदू असोत किंवा आणि कोणी असो, त्यांना ऍक्टिंग जमत, त्यांचा ऍक्सेंट चांगला असतो, त्यांना ऍक्टिंग काही फारशी चांगली नसते. आपल्या मराठीमध्ये अगदी लहानात लहान काम करणारा माणूस पण चांगलं काम करतो. तर ते मी गेली 35 वर्ष मी ते अनुभवतोय. क्या बात आहे. आणि ऍड गुरु म्हणून सुद्धा तुमची वेगळी ओळख आहे. मला त्याबद्दल ऐकायचं आहे ऍड थोडंसं गुरु की हे मिसनॉमर आहे. गुरु म्हणजे काय, गुरु तुम्हाला जो शिकवतो तो गुरु. मी कुणालाही काही शिकवत नाही, त्यामुळे मी ऍड गुरु नाही. मी नेहमी म्हणतो की मला ऍड गुरु म्हणू नका, मला तुम्ही ऍड प्रोफेशनल म्हणा किंवा असं काही ऍड मॅन म्हणा. पण लोक आपले ऍड गुरु म्हणजे ते आपले चिकटतं मध्ये, खरं नाही. या दोन वेगवेगळ्या फील्ड मध्ये काम, म्हणजे फील्ड तशी क्षेत्र दोन्ही एकाच ह्याच्यामधली आहेत, पण तरी सुद्धा काम वेगळं आहे दोन्ही ह्याच्यामध्ये. किती जास्त मजा कशामध्ये येते तुम्हाला? मला सगळ्यात वाटतं की सगळ्यात चॅलेंजिंग मी नाटक केली आहेत, मी समजा ऍडव्हर्टायझिंग केलं आहे, मी सिनेमे केले आहेत, मी टेलिव्हिजन केलं आहे. मला वाटतं की सगळ्यात चॅलेंजिंग ऍडव्हर्टायझिंग आहे. नाटकात काय असतं की तुम्ही रिहर्सल करता, मग तुम्ही शो करता, तुम्हाला वाटतं की बाबा हे काही आपण हे चांगलं जात नाहीये, त्याला काही लोक हसत नाहीयेत किंवा रिस्पॉन्स देत नाहीयेत, तुम्ही पुढच्या प्रयोगात ते चेंज करू शकता. पण तुम्हाला तुमचा ऑडियन्स माहिती असतो. सिनेमाचं हेच असतं की प्रत्येक नटाला, म्हणजे मोठमोठ्या नटाला त्यांना माहिती असतं की आपला हा जो फॅन काही फॉलोईंग आपलं जे आहे त्यांना आपल्याकडनं काय अपेक्षित आहे, की अमिताभ बच्चननी कसं बोलावं किंवा सलमान खाननी एकदा तरी शर्ट काढावा, ह्या ज्या गोष्टी असतात त्या त्यांना माहिती असतं की आपल्या फॅन्सना हे पाहिजे असतं. ऍडव्हर्टायझिंग ही एकच फील्ड असं आहे जिकडे तुम्ही कुणाशी बोलताय तुम्हाला माहित नसतं. आता जेव्हा मी एक ऍड करतो तेव्हा ती तुमच्यासारखी एखादी मुंबईतली मुलगी बघेल, केरळमधली एक मुलगी बघेल, बिहारमधली एक मुलगी बघेल, तामिळनाडू मधली एक मुलगी बघेल. तर त्यांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांना काय समजतं, त्यांना काय आवडतं हे आम्हाला माहित नसतं. आणि आम्ही एवढे पैसे खर्च करून जेव्हा ती ऍड करतो तेव्हा हा एक प्रॉब्लेम मोठा असतो की अनोळखी माणसांना काय आवडतं हे आम्हाला माहित नसतं. तर तो प्रॉब्लेम असतो. त्यामुळे सगळ्यात चॅलेंजिंग असतं ऍडव्हर्टायझिंग. त्याच्या मनाने सिनेमा काही नाही, थिएटर काही नाही, कारण हे तुम्ही चेंज करू शकता. आता आम्ही हे नाटक करतो, समजा आम्हाला वाटलं की बाबा हे आम्हाला वाटलं फार फनी आहे, पण लोकांनी काही एवढा प्रतिसाद त्याला दिला नाही, तर नेक्स्ट शोला आम्ही चेंज करू किंवा आणखी मला इकडे थोडं डल जाते, 1-2-3 काहीतरी एक विनोद ऍड करूया, ते आम्ही ऍड करू शकतो. तुम्ही ऍडव्हर्टायझिंगची फिल्म केलीत तुम्ही किंवा कॅम्पेन केलीत की मग ती भारतभर जाते किंवा जगभर जाते आणि त्यात तुमचा कंट्रोल नसतो. आणि लोक कशी वागतात, त्यांचा काय रिस्पॉन्स तुम्हाला कधी माहित नसतं आधी. त्यामुळे ते सगळ्यात चॅलेंजिंग आहे. नाटकाच्या निमित्ताने तुमचे काय खास आठवण आहे? म्हणजे खूप जणांच्या आठवणी असतात की एक तर तो तिथूनच एक प्रतिसाद मिळतो ऑडियन्स मधूनच, किंवा आतापर्यंत मी लिहिलेली किंवा डिरेक्ट केलेल्या नाटकातला कुठलाही प्रयोग मी बाहेरनं किंवा आतनं बघितला नाहीये. मी प्रत्येक वेळी पडद्याला एक असं भोग करतो आणि फक्त ऑडियन्स बघतो. मी कधीही बघत नाही की स्टेजवर काय चाललंय. आतापर्यंत कधीही बघितलं नाहीये. कारण ऑडियन्सला जेव्हा बघतो मी, होतं काय की जेव्हा तुम्हाला मी बोलवलंय, तुम्ही माझे गेस्ट आहात आणि तुम्ही दोघं तिघं आलेले आहात, तुम्ही जेव्हा नाटकानंतर आम्हाला भेटायला येतात तुम्ही चांगलंच बोलता. तुम्ही अरे काय छान झालं नाटक, ह्याच्या काही 100 प्रयोग नक्की होतील वगैरे तुम्ही हेच बोलता. तुम्हाला आम्ही बोलल, तुम्ही आमचे मित्र आहात. जो अनोळखी ऑडियन्स आहे, जो तुम्हाला ओळखत नाही, तर जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे बघता, त्यांना माहित नाही आपल्याला कोणतरी बघतंय, त्यांचा जो रिस्पॉन्स असतो की ते म्हणजे काय बोर झाले, आता समजा आपण दोघं बसलो आहोत आणि मी म्हटलं की अरे काय बोरिंग चाललेलं, किती वाजले बोलाल, काय 10 मिनिटं झाली का, एक पण काय त्यात विनोद नाही आहे वगैरे, ते तुम्ही आपसात बोलता. ते तुम्ही आम्हाला पाठी येऊन सांगत नाही, कारण तुम्ही आमच्या ओळखीचे नसता. पण त्या भूकातनं जेव्हा बघतो मी पडद्यामधल्या, तेव्हा मला कळतं की लोकांना हे आवडतंय किंवा हे आवडत नाहीये, ते आपण पुढच्या वेळेला आपण हे चेंज करूया, किंवा लोकांना हे थोडं ऑफेन्सिव्ह वाटतंय किंवा हे वाटतंय. तर हे जे होतं, मी आतापर्यंत कुठल्याही नाटकाचा कुठलाही प्रयोग मी डिरेक्ट केलेला बाहेरनं किंवा आतनं बघितलेलं नाही. ते स्टेजवर काय करतात मला अजूनही माहित नाही. मी ते ऑडियन्सच्या डोळ्यात बघतो. किती छान. एक छान जाता जाता सगळ्यांना एक नाटकाबद्दल थोडंसं सांगायचं असेल, मी मुद्दाम विचारलं नाही फारसं तुम्हाला नाटकाबद्दल. विचार आहे काय, सस्पेन्स नाटक नाही आहे काही, मी सगळं सांगतो, अख्खी गोष्ट सांगू शकतो. नाही सांगू नका, तो ट्विस्ट राहू देत ऑडियन्स साठी. काय नाही, नॉर्मली काय होतं की मराठी किंवा गुजराती नाटकं किंवा इव्हन हिंदी नाटकं जी असतात ना, ती कौटुंबिक असतात किंवा सोशल असतात. म्हणजे तुम्ही
एक कुटुंबातलं काही मजा असते. गुजरात नाटकामध्ये नवऱ्या बायकोंचे संवाद असतात. मराठीमध्ये पण बहुतेक ते असतं. मुलं, सासूबाई वगैरे असं एक ठराविक त्यांचं एक हे असतं घरामधलं. हे नाटक असं आहे की हे पाकिस्तानामधलं नाटक आहे की एक मराठी कुटुंब पाकिस्तानात जातं हा. आणि त्यांना तिकडे हेर म्हणून समजतात लोक पाकिस्तानातले, आणि मग ते धावत एक राजाश्रय घेतात एम्बसीमध्ये, आणि तिकडनं ते कसे निसटतात नंतर, ते कसे बाहेर पडतात, कारण ते कम्प्लीट एम्बसी राऊंड केलेली असते, बाहेर कमांडोज उभे असतात की हम आपको बाहेर नाही जाने देंगे म्हणून. तर ते कसे तिकडनं निसटतात ही ह्या नाटकाची स्टोरी आहे. क्या बात आहे. फार छान वाटलं सर मला तुमच्याशी गप्पा मारून, आणि मी अशी आशा करते की तुम्ही मराठी रंगभूमीवर कायम काम करत राहावं. ते डिपेंड आता आहे हे नाटक किती ऑडियन्स कितपत बघतात Houseful आणि support कितपत लागणार आहे प्रत्येक आवडतं प्रयोगाला. त्यावरती अवलंबून आहे. मला खूप आवडेल करायला, पण आकाश भडसावळ्याला वाटलं पाहिजे की हे करण्यात वर्थ आहे, त्याशिवाय तू करणार नाही परत. नाही नाही, मी सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने अशी आशा Thank करते you so की much. प्रत्येक प्रयोगाला हाऊसफुलचाच बोर्ड लागावा आणि खूप उत्तम होऊ देत नाटक, सगळे प्रयोग छान होऊ देत. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.